बातमी महत्त्वाची आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवलंय। काँग्रेस कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवल्यानं यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्यात। पोलिसांच्या नजरकैदेत असलेल्या कार्यकर्त्यांना यशोमती ठाकूर यांनी परत आणलं। आमचे लोक ताब्यात घेतले तर आम्ही गप्प बसणार का, असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केलाय। आज भरणे मामा इथे येत आहेत। आता तिथे त्यांना धनगर समाजावर दबाव आणायचा आहे म्हणून ते इथे येत आहेत। खोडके साहेबांना अख्खा जिल्हा ताब्यात घ्यायचा आहे आणि म्हणून सगळ्या पक्षांमध्ये तोडफोड करण्याचा प्रयत्न आहे। आता शिराळ्यामध्ये जी व्यक्ती यांच्यासोबत चालली आहे NCP सोबत, त्या लोकांचा उद्देश वेगळाच आहे। APMC ताब्यात घ्यायची, APMCच्या मोकळ्या जागा ताब्यात घ्यायच्या आणि मग दादागिरी करायची। एका घरात 2 आमदार झाले, एम त्यांचा पोराले आमदार करण्याचा आहे। असो, तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा, पण आमचे लोक जर ताब्यात घेतले तर आम्ही का चुप्प बसणार आहे? इथे मर्डर होऊन राहिले आहेत, अमरावतीत दिन दहाडे मर्डर झालेले आहेत। बघूयात पुढची बातमी। सिंधुदुर्गातील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार असतील, असं निलेश राणेंनी महत्त्वाचं विधान केलंय। शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही होती, असंही निलेश राणे म्हणतायत। जो युतीचा प्रस्ताव असेल तो स्वीकारण्याची आमची तयारी होती। रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्गातील युती नको होती, असं देखील निलेश राणेंनी स्पष्ट केले। भाजप विरोधातील अँटी इन्कम्बन्सीचा शहर विकास आघाडीला फायदा होईल, असंही निलेश राणेंनी बोलून दाखवलंय। जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रणसंग्राम आहे तो आता बराच तापलेला आहे। शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही समोरासमोर लढते। कशा पद्धतीचे चित्र आपल्याला जिल्ह्यात पाहायला मिळते? सन्मान्य खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आणि शिवसेनेची युती झाली असती तर अधिक बरं झालं असतं। कार्यकर्त्यांना एक समाधान वाटलं असतं, कदाचित निवडणूक सोपी झाली असती। ते व्हायला हवं होतं पण ते झालं नाही। मी परवाही बोललो, वरतून म्हणजे खास करून सन्मान्य प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवी चव्हाण साहेब यांना कदाचित ती युती नको होती। प्रदेश अध्यक्ष साहेब जे आहेत ते आता राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत, ते 2-3 जिल्ह्यांचे असूनही मला असं वाटतं एवढ्या मोठ्या माणसांनी 2-3 जिल्ह्याचंच फक्त राजकारण करावं आणि 3-3 दिवस घालवावे। आणि ते कशासाठी घालवले ते मी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सांगेनच, ते आज नाही सांगणार। खरं तर अशा पद्धतीची तुम्ही म्हणताय तशा पद्धतीची युती झाली असती, शिवसेना भाजपची युती झाली असती तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता। आपल्याला काय वाटतं? 100% साहेब, तुम्ही म्हणताय तसं खरं आहे। आम्ही त्याच्यासाठी आणि राणे साहेबांनी जिथे सांगितलं असतं ना, निलेश झालं सही मार, डोळे बंद करून सही केली असती। आम्ही काय मागतच नव्हतो कणकवलीमध्ये। म्हणजे जर आम्ही सगळा मान सन्मान ठेवतो, आजही मान सन्मान ठेवतो, पण कसला राग चव्हाण साहेबांनी सिंधुदुर्गावर काढला हे मला माहीत नाही। रत्नागिरीवर प्रेम किती कमी मिळालं तरी, पण सिंधुदुर्गावर राग का तुमचा, हे एकदा जनतेसमोर आम्ही स्पष्ट करायचा प्रयत्न करू। त्यांनी केलेला तर बरं होईल। नक्कीच। धन्यवाद। तरी होते निलेश राणे, विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। मालेगावमधील चिमुकलीवर अत्याचार करून हत्येचं प्रकरण आता मालेगावमध्ये मोर्चाला सुरुवात झाली आहे। दादा भुसे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत। मालेगावमधील रामसेतू पुलावरून मोर्चाला सुरुवात झाल्याचं कळतंय। भाऊ, राजधानीच्या समोर वकील चेंबरच्या समोर आपले जे भाऊ उभे आहेत, कृपया इथे फक्त महिलांना राहू द्या। फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। मालेगावच्या डोंगराळीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादा भुसे आपल्यासोबत आहेत। दादा, अत्यंत दुर्दैवी घटना, आपण देखील या ठिकाणी मोर्चात सहभागी झालात। निश्चितपणे अतिशय दुर्दैवी निर्घृण घटना आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेच्या संदर्भामध्ये तीव्र संतापाची लाट आहे। आरोपीला फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून ज्येष्ठ विधिज्ञ देऊन त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची सगळ्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी चंदन पुषा, अधिकारी, TV9 मराठी।